चला आज छान टेस्टी नाश्ता बनवूया। हा नाश्ता मुलांना तर खूप आवडेल, शिवाय तो हेल्दीसुद्धा आहे आणि बनवायला पण सोपा आहे। तर यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 उकडलेले बटाटे, एक गाजर सोलून घेतला आहे, एक मका उकडून घेतला आहे, हिरव्या मिरच्या घ्यायच्या 2 ते 3 किंवा तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार घ्या, एक शिमला मिरची घेतली आहे, एक कांदा पण घ्या, छान लागतो। भाज्या मी अगोदरच स्वच्छ धुवून घेतल्यात, आता या कापून घेऊ। शिमला मिरचीमधल्या बिया काढून घ्यायच्या। शिमला मिरचीचे पहिल्यांदा मी असे मोठे तुकडे करून घेते, त्यानंतर गाजरसुद्धा सोलून त्याचे असे मोठे तुकडे करून घ्यायचे। हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची। ही कमी तिखट हिरवी मिरची आहे, त्यामुळे मुलांना दिली तरी त्यांना तिखट लागणार नाही। तुम्हाला तिखट हवी असेल तर तिखट मिरची घाला। त्यानंतर मक्याचे दाणे काढून घ्यायचे। मी हे असे सुरीनेच कापून घेते, म्हणजे पटकन काढून होतात। कांदा पण सोलून घेतलाय। आता या भाज्या म्हणजे शिमला मिरची, गाजर मी चॉपरमधून बारीक चॉप करून घेते। तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही पण बारीक चॉप करून घ्या किंवा सुरीनेच बारीक कापून घेऊ शकता, गाजर किसून घेऊ शकता। अशा प्रकारे शिमला मिरची, गाजर अगदी बारीक चॉप करून घेतलं की ते खायला छान लागतं। कांदा पण बारीक चॉप करून घ्यायचा। त्यानंतर हे मक्याचे दाणे सुद्धा एकदा चॉपरमधून फिरवून घेऊ। खूप बारीक करायचे नाही, फक्त थोडेसे क्रश करून घ्यायचे। कोथिंबीर बारीक कापून घ्यायची। उकडलेला बटाटा किसून घ्यायचा। आता यामध्ये थोडे मसाले घालून घेऊ। 1 चमचा हळद, 1 चमचा धणे जिरे पावडर, 1 चमचा मिरची पावडर, चवीनुसार मीठ घालायचं आणि अजून चमचमीत होण्यासाठी पाव चमचा मिरपूड घाला। त्याचबरोबर पाव चमचा जिरे पावडर घाला, चिली फ्लेक्स घाला, सोबतच 1 चमचा ओरिगॅनो पण मी घालते, याने छान टेस्ट येते। आणि मेयोनीज असेल तर मेयोनीज किंवा चीज घालू शकता। त्यानंतर या सगळ्या भाज्यांना व्यवस्थित बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं आणि सोबतच 2 ते 3 चमचे बेसन घालायचं। आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये अगोदरच पाणी घालायचं नाही, गरज लागली तरच पाणी घाला। भाज्यांच्या ओलाव्यामध्येच हे चांगलं मिक्स होतं, खूप पातळ पण करू नका। बघा बॅटर अशा प्रकारे थोडंसं घट्टच राहिलं पाहिजे। आता हाताला तेल लावून याचे असे रोल करून घ्यायचे। रोल करून झाले की वरून असा बारीक रवा लावून घ्यायचा किंवा ब्रेड क्रम असेल तर तो सुद्धा लावू शकता। आपले सगळे रोल तयार करून झाले, आता हे फ्राय करून घेऊ। रोल फ्राय करण्यासाठी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं। सगळ्या बाजूने अलटून पलटून छान असे गोल्डन होईपर्यंत हे रोल तळून घ्यायचे। बघा हे खूप छान झालेत, वरून मस्त असे कुरकुरीत झालेत। हे रोल तुम्ही पार्टीसाठी स्नॅक्स म्हणून किंवा मुलांच्या टिफिनसाठी किंवा कधीही नाश्ता म्हणून बनवू शकता। यामध्ये सगळ्या भाज्या पण आहेत, त्यामुळे मुलांसाठी कधीही बनवून देऊ शकता। खूप छान लागतात, नक्की ट्राय करा। आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये। बाय बाय।